नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमध्ये विद्युत पोलांना मातीचा आधार, भविष्यात नागरिकांच्या जीवितास धोका। उरण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे। मात्र महावितरण कार्यालयाच्या भ्रष्ट कारभाराने उरणमधील विद्युत पोल उभे करण्यासाठी सर्रास सिमेंटऐवजी मातीचा वापर केला आहे। त्यामुळे भविष्यात विद्युत वाहक पोल पडून अपघात होऊन नागरिकांच्या व त्या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या गायी म्हैशी यांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे। तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणाच्या भ्रष्ट कारभाराची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। वाढते औद्योगिकरण आणि अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे उरण तालुक्याचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे या ठिकाणावरील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने महावितरण विभागाला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम हे आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून केले आहे। मात्र महावितरण कार्यालयाच्या भ्रष्ट कारभाराने उरणमधील विद्युत पोल उभे करण्यासाठी सर्रास सिमेंटऐवजी मातीचा वापर केला आहे। तसेच विद्युत वाहक लोखंडी पोलांना आधार देण्याचे कामही केले जात नाही। त्यामुळे मातीत उभे करण्यात आलेले लोखंडी पोल लवकरात लवकर सडण्याचा धोका अधिक आहे। एकंदरीत पावसाळ्यात वादळात विद्युत वाहक पोल पडून अपघात होऊन नागरिकांच्या व त्या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या गायी म्हशी यांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे। तरी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण येथील महावितरण भ्रष्ट कारभाराची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। उरणमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कार्यालयाकडून कामे सुरू आहेत। जर मातीत पोल उभे केले जात असतील तर त्यावर सिमेंट काँक्रीटचा मुलामा देण्यात येणार। तरी नागरिकांनी काळजी करू नये। पावसाळ्यात वादळात अपघात झाला तर त्यावेळी बघू। सध्या विद्युत पुरवठा करणारे पोल उभे राहतात हे महत्त्वाचे आहे। विकास गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण उरण। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण। अरे वो सूखा क्यों डाल रहा है?